36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. अमरावती जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या उष्णतेमुळे मेळघाटातील जलसंकट अधिकच तीव्र बनले आहे. विशेषतः चिखलदरा तालुक्यात पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना मोठ्या हाल अपेष्ट सहन कराव्या लागत आहे. प्रशासनाकडून सध्या तालुक्यातील 9 गावांना 21 टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातोय, तर 17 गावांमधील खाजगी विहिरी ताब्यात घेऊन पाण्याची व्यवस्था करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मे महिन्यात तापमानात झालेल्या प्रचंड वाढीमुळे चिखलदरा तालुक्यातील 250हून अधिक गावे जलटंचाईच्या संकटात सापडली आहेत. अनेक गावांमधील विहिरी, बोरवेल आणि पारंपरिक जलस्रोत कोरडे पडू लागल्यानं ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. काही भागात महिलांना आणि नागरिकांना अनेक किलोमीटर अंतरावरून पाणी आणावं लागत असल्याचे चित्र दिसून येते. प्रशासनाने मार्च महिन्यापासूनच संभाव्य जलसंकट लक्षात घेऊन टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू केला होता. मात्र वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे आगामी दिवसांत आणखी अनेक गावे टँकरवर अवलंबून राहण्याची शक्यता व्यक्त केली जाते. मे अखेरपर्यंत परिस्थिती गंभीर होण्याचा अंदाज प्रशासनाकडून वर्तवण्यात आलाय. गेल्या वर्षी देखील चिखलदरा तालुक्यातील 19 गावांना जुलै आणि ऑगस्ट महिन्यापर्यंत टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा लागला होता. यंदाही त्याच प्रकारची परिस्थिती निर्माण होत असल्यानं प्रशासनासमोर मोठं आव्हान उभं ठाकलंय. पाणी टंचाईमुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झालं असून जनावरांच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर बनलाय. स्थानिक नागरिकांच्या मते दरवर्षी उन्हाळ्यात मेळघाटात जलसंकट गंभीर स्वरूप धारण करत आहे. मात्र कायमस्वरूपी उपाययोजनांकडे अपेक्षित गांभीर्यानं लक्ष दिलं जात नाही. जलसंधारण, नवीन पाणी पुरवठा योजना, विहिरींचं पुनर्भरण आणि लघु सिंचन प्रकल्पांची प्रभावी अंमलबजावणी झाल्यास भविष्यातील संकट टाळता येऊ शकतं, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येते. दरम्यान प्रशासनाकडून टँकरद्वारे सुरळीत पाणी पुरवठा करण्याचा प्रयत्न सुरू असला तरी वाढत्या उन्हामुळे मेळघाटातील जलस्थिती चिंताजनक बनत चालल्याचं वास्तव समोर येत आहे. पाणी टंचाई अंतर्गत आपण बऱ्याच प्रकारच्या उपाययोजना यावर्षी प्रस्तावित केल्या आहेत. त्यामध्ये स्रोत बळकटीकरण, विशेष दुरुस्ती, टँकर, अधिग्रहण या सगळ्या उपाययोजना प्रस्तावित आहेत. त्यापैकी चिखलदऱ्यामध्ये आज रोजी 9 गावांमध्ये 21 टँकर सुरू आहे. अधिग्रहणामध्ये पूर्ण जिल्ह्यामध्ये 80 गावांमध्ये 89 अधिग्रहण प्रस्तावित आहे. मान्य जिल्हाधिकारी व मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिलेल्या सूचनेनुसार ज्या गावांमध्ये टंचाई भासेल त्या गावाला तत्परतेने टँकर किंवा अधिग्रहण प्रस्तावित करण्याची सूचना देण्यात आलेल्या आहे. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी क्राईम रिपोर्टर नितीन वरखडेसह कॅमेरामॅन प्रकाश आठवले, अमरावती.